फेब्रुवारी 2025ला ते मंगळवार त्या दिवशी पुष्य नक्षत्र आहे. पुष्य नक्षत्राला उपाय केले खूप माहिती तुम्हाला लवकर त्याचे फळ भेटतं आपल्याला. त्या दिवशी आपल्याला काय करायचं, ज्यांना 7.5 आहे, शनीची महादशा आहे, शनीची अंतरदशा आहे, या शनी छोटी पनोती चालली आहे, त्यांची कामं होत नाही, त्यांची सगळ्या अडचणी चालल्या, म्हणजे खूप प्रयत्न करून सुद्धा हातपाय मारतात पण कुठेच यश त्यांना भेटत नाही आहे. नेहमी अडचणी काही ना काही प्रॉब्लेम उभाच राहतो, फायनान्शियली हेल्थ वाईज काही ना काही चालूच आहे, घरात वादिवत. त्यासाठी एक सोपं उपाय, त्या दिवशी त्यांनी काय करायचं, मंगळवारी एक छोटासा कॉईन घेऊन या चांदीचा, आणि तो तुम्ही मधाच्या डब्यामध्ये बुडून ठेवा आणि ते तुमच्या देवघरात ठेवा. हे तुम्ही नक्की करा. त्या दिवशी सकाळी तुम्ही हा उपाय करा. आणि त्या दिवशी दिवसभरामध्ये कधी पण एक त्रिकोणी झेंडा घ्यायचा, नारंगी कलरचा झेंडा घ्यायचा आहे, आणि तो झेंडा तुम्ही हनुमानाच्या मंदिरात नेऊन हनुमानाला अर्पण करायचा आहे. हे तुम्ही उपाय त्या दिवशी करा. हा वर्षातून एकदाच करायचा असतो, नेहमी नाही करायचा. हा उपाय खूप फलदायी राहील, कारण पुष्य नक्षत्रावर केलेले उपाय नेहमीच खूप फलदायी राहतात. त्यामुळे हा उपाय करा, तुमच्या अडचणी खूप दूर होतील. आणि हनुमाना तिथे प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यात जे स्ट्रगल आहे ते दूर करा, घरात सुख शांती राहू दे, निगेटिव्हिटी दूर होऊ दे, शनीचा निगेटिव्ह प्रभाव कमी होऊ दे, त्यासाठी प्रार्थना करायची. तुमच्या आयुष्यातल्या अडचणी कमी होतील, तुम्हाला योग्य मार्ग भेटेल. स्टे सॉंग्स.